नर्मदा पायी परिक्रमेचा आज 59वा दिवस आहे. नांद्रा या गावातून सकाळी निघालो आणि सकाळचं बालभोजन झालं आणि कपडे धुतलेत आणि या ठिकाणी असं रोडलाच तारायचं कंपाऊंड दिसलं, त्याच्यामुळं आम्ही इथे कपडे सुकत घातले. पलीकडून हरभऱ्याची शेती आहे, कपडे सुकत आहेत, त्याच्यामुळं आता थोडा वेळ विश्रांती करतोय. बघा कपडे सुकत आहेत. या मांजरीच्या माईया पण इथे बसलेल्या आहेत. त्यांची नर्मदे हार तिसरी परिक्रमा आहे ना, तिसरी परिक्रमा आहे. आणि ह्या नाशिकवरून नाशिकच्या ताई आहेत, त्या पण माझ्यासोबत आहेत. नर्मदे हार. आता कपडे सुकतायत म्हणून बसले थोडा वेळ. चला आता दुपारी भोजनाच्या ठिकाणी जायचंय. 15-20 मिनिटं विश्रांती करून आम्ही निघणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा पायी परिक्रमेत चालत असताना आम्ही आता भामपुरा या गावी जाणार आहोत. रस्त्यात आम्ही थोडंसं विश्रांतीला बसलो, तर ह्या माझ्यासोबत आहेत मांजरी गाव पुणे हडपसरच्या मैया चौधरी ताई. तर हे बघा ह्या चौधरी ताई आहेत नर्मदे हार. तर त्यांचा मुलगा पोलीस कमिशनर आहे गोरेगाव येथे, ते सेवेत आहेत सध्या. तर अशा या म्हणजे मोठ्या पदावर असणाऱ्या मुलाच्या या माता आहेत आणि त्या सध्या परिक्रमा करत आहेत. बघा हे आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत आणि याचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतोय. आणि तर त्यांना परिक्रमेत काय अनुभव आले हे त्यांच्याच तोंडून ऐकूया आपण. सांग. नर्मदे हार. नर्मदे हार. आम्ही गरुडेश्वरला चाललो होतो आणि कपडे धुत थोड्या वेळ थांबलो. तिथून निघालो तर आम्हाला काय रस्ता काय सापडा ना. पगदंडी होती, 3 पगदंड्या आल्या. त्यातनं कुठल्या पगदंडीनं जावं असं काही कळाना. उभा राहिलो होतो एका जागेवर, कुठून जावा म्हणून. एक परस असतं का, पर्स गावाकडं नाही का जनावराचं ह्याचं त्याचं काय असतं, तर तसल्या जागेवरनं एक मैया आतमधून अशी वाकलेली होती, म्हातारी झालेली होती मैया. आणि अशा झिंज्या विंज्या होत्या, लय म्हाताऱ्या होत्या, पण काय करावं ते सुचत नव्हतं. तरी त्यांनी तिथून अचानक मला आवाज आला की ए मैया इकडनं जा, इकडनं जा, अशा हात करून दाखवत होत्या. मग परत आम्ही त्या रस्त्याने गेलो. गेल्यावर 4 पावलं गेल्याच्या नंतर माघारी फिरून वळून बघितलं, कारण मनात आलं की कुठंच कुणी नाही, ह्या मैया तिथं कशा काय आहेत. मग ध्यानात आल्याच्या नंतर माघारी फिरून बघितलं तर मैयाच नव्हते तिथे. असा अनुभव आला त्या दिवशी. म्हणजे मैयाने तुम्हाला प्रत्यक्ष भेट दिली, पण आपल्याला ते त्यावेळेस जाणवलं नाही. 2-5 पावलावर गेल्यावर जाणवलं, परत बघितलं तर तिथं कुणीच नव्हतं. असं म्हणजे नंतर आपल्याला हे वाटतं की आपण दर्शन घ्यायला पाहिजे होतं किंवा तिच्याशी बोलायला अजून पाहिजे होतं असं वाटलं होतं, घेतलं नाही दर्शन. पुढचं ते सांगते. आता ह्याही मैया त्यांच्या सोबतच होत्या. ह्या आहेत नाशिकच्या पगारताई आहेत त्यांचं नाव. तर त्याही माझ्यासोबत आज आहेत. आम्ही रोजच बरोबर असतो, पण परिक्रमावासी भरपूर असल्यामुळं मागं पुढं चालत असतो, पण आज अगदी म्हणजे सकाळपासून त्या माझ्यासोबत आहेत. तर तर त्यांचे बी अनुभव ऐकूया आपण. सांगा मग काय तुम्हाला. ती पहिल्या मैया, दुसऱ्या मैयाचं. आम्ही रस्त्याने चाललो होतो. चालता चालता इतकी दाट झाडी होती, माग पण कोणी नव्हतं, पुढं पण कोणी नव्हतं. आम्हाला रस्ताच काही सुचना. तर मग म्हटलं आता कोणत्या रस्त्याने जायचं, कुठून जायचं आहे काही आम्हाला कळनाच. थोडंसं घाबरल्यासारखं झालं आम्हाला. तर तेवढ्यामध्ये मैया लगेच आमच्या पुढे येऊन उभी राहिली. एक निस्ती तिनं असं हे गाऊन घातल्यासारखं होतं आणि
घागरा घातलेला होता. वर ब्लाऊज इथपर्यंत हा पायांचं ब्लाऊज घातलेलं होतं आणि वर ओढणी पांगलेली होती. तर ते पुढं आल्या, त्या म्हणत्या मैया ह्या रस्त्याने चला, ह्या रस्त्याने चला. तर मी म्हटले, माझ्या तोंडातून सहज निघून गेलं का बाई आपल्याला मैयाने रस्ता दाखवला. तर मी माग आजी पुढं पाहायला लागले तर त्या मैयाच गायब झाल्या. तर दर्शन घेतच राहिलं, दर्शनच नाही घेतलं त्यांचं पण असं. तर दोनदा त्यांनी आम्हाला अनुभव घडले आम्हाला. चालता चालता त्यांनी रस्ते दाखवले आम्हाला. डोळ्याला मैया दिसली पण ते आपण ओळखू शकलो नाही ओळखू शकलो नाही आम्ही. ही मैया आहे म्हणून. गायब झाल्यावर बरोबर. मग कळालं की बाबा आणि गायब झाल्यानंतर आम्हाला समजलं का अरे मैयाच होत्या त्या. आपल्याला काहीच करता आलं नाही त्यांच्यासाठी, आपण काहीच केलं नाही. नुसती म्हटले आपल्याला मैयाने रस्ता दाखवला, एवढं बोलले मी फक्त. केवढी मैयाची कृपा आहे आपल्यावरती. एवढी आपण मैयाची श्रद्धेने कृपा आहे. केलं तर आपल्याला ती दर्शन देते. हो हो, तिनं दर्शन दिलं आम्हाला. खूप छान वाटलं ताई ऐकून. असंच सगळ्यांना तिची कृपा व्हावी, सगळ्यांना नर्मदे तिचं हार, दर्शन व्हावं. नर्मदे हार, नर्मदे हर, मैया, नर्मदे हार. हर. आता असं रस्त्यामध्ये असं कच्चा रस्ता, त्याच्यावरून चालायचंय. बघा इकडे सगळं चिखल, व्यवस्थित रस्ता आहे. या बाजूला पाणी, दोन्ही बाजूला पाणी आहे. मधून हा रस्ता आहे. छोटीशी पायवाटच म्हणावं लागेल. अशा रस्त्याने जायचं. इकडे बी पाणी, परिक्रमा असे चाललेत. नर्मदे जटाशंकरी मा नर्मदा. किती बारीक रस्ता आहे, ह्या रस्त्यावरून जायचं. कच्चा रस्ता आहे. नदीच लागली छोटी. परिक्रमावासी सगळं पगडंडी मार्गाने चाललेले आहेत. नर्मदे हर. बघा आता हे दगड बारीक बारीक दगड आहेत अशी लहान मोठे. त्याच्यातून हे रस्ता काढत जायचंय. कारम नदी म्हटली या नदीला. फुलार पण म्हणलं जाते या नदीला. मध्ये बामपुरा गाव आहे. गावाच्या पुढे आल्यावर हे मध्ये नदी लागली. नर्मदे हर, नर्मदे. हा असा पगडंडींचा रस्ता लागलेला आहे. बराच रस्ता असाच आहे. थोडंसंच डांबरी सडक होती. सर्व रस्ता हा असाच आहे. पगडंडी. याच्यावर जरा जपून चालावं लागतंय. रस्त्यात कच्च असल्यामुळे घसरायची भीती, दगड धोंडे. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. संध्याकाळचे 5:30 वाजायला आले आहे. धारेश्वर महादेव मंदिर
धारेश्वर गाव इथे आलोय. हे धारेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आजच येथे आमचा मुक्काम आहे. हे बघा हा मंदिराचा परिसर. हे बघा आता हा मंदिराचा परिसर आहे. परिक्रमावासी येत आहेत. सर्व परिक्रमावासी आपापले जिथे जागा मिळेल तिथे, काही पंडालमध्ये म्हणजे सभा मंडप आहे तिथे काही परिक्रमावासी थांबलेत. काही परिक्रमावासी थंडी लागते म्हणून आजूबाजूला आडसं बघून थांबलेले आहेत. हे बघा असं इथे आश्रम आहे. दारुकेश्वर धारेश्वर मंदिर, नर्मदा तट, उत्तर तट. मध्ये गात्रं भस्मासितं सीतच हासितं हास्ते कपालसितं खड्वांग च सीतं सितः वृषभो कर्णे सितो कुण्डले गङ्गाफेनपयः सितं सितः जटाचन्द्रः क्षीरो मूर्धनि सोढ्यं सर्व सीतोदयातो विभवं पापक्षयं शङ्करः. नमामि शङ्कर. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. शंभो हर हर महादेव. हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी, कोठेही दिसेना पुजारी. ओ भोलेनाथ आलो तुझ्या द्वारी, कोठेही दिसेना पुजारी. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ये कौन सी मूर्ति है ये पहला? ये नागेश्वर की. नागेश्वर. बीच में शंकर जी है ना? वो अर्धनारेश्वर है. अर्धनारेश्वर. हाँ आधे भोलेनाथ और आधे पार्वती. हाँ, हे मध्ये मूर्ती दिसते ती अर्धी शंकराची आणि अर्धी पार्वतीचं रूप आहे. अर्धनारी नटेश्वर महादेव बघा. भोलेनाथ. शंभो हर हर महादेव.